पैसे देऊन यमराजला भेट देऊन येणं म्हणजे काय, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मी शिवानी. की एंट्री केल्या केल्या किट्टूला पहिले खेळायला बसवलं, कारण किट्टीला तिने पाहिलं मला याच्यात बसायचं त्याच्यात बसायचं असं चालू झालं होतं. मग तिला ही गाड्यांमध्ये परत ट्रेनमध्ये बसवलं. ट्रेनमध्ये 1 नंबरच्या सीटावर बसवलं होतं, त्यामुळे खूप हॅपी झाली होती. मोकळी ढाकळी बसली होती मस्त एकदम. त्यानंतर आम्हाला पण पाळण्यांमध्ये बसायचं होतं. 2-3 प्रकारचे पाळणे आलेले होते, ते पण एकदम मोठे मोठे. तर आम्हाला सगळ्यात मोठ्या पाळण्यामध्ये बसायचं होतं. पण किट्टूचं आधी खेळून झाल्यावरच आम्हाला बसायचं, कारण की आम्हाला तिने खेळून दिलं पाहिजे होतं. तरी जाता जाता तिचे चोचले काही संपत नव्हते. हा एक पाळणा होता आणि हा एक पाळणा होता, पण हा सगळ्यात मोठा पाळणा होता. तर आम्हाला यमराज बघायचा होता ना, तर मग पप्पा आणि मी खुशाल त्या पाळण्यामध्ये तिकीट काढून बसायला गेलो. तरी जाता जाता किट्टूचं काही ना काही निघतच होतं, पण म्हटलं बाई चला आता मला बसू दे. त्यानंतर तिकीट काढलं, लाईनमध्ये उभं राहिलो. तर भरपूर गर्दी होती, लाईन भरपूर मोठी होती. तर तोपर्यंत इकडचे राईड्स बघत होतो. तर यांना दिसला का नाही यमराज पाहत होते मी, कारण की मला माझा अनुभव यायला लागला होता आता. आणि बसले इकडून तिकडून पाळण्यामध्ये बसले. तर मला वाटलं माझ्यासोबत धीट माणसं बसलेले असतील, मग मला जरा एनर्जी येईन मला त्यांचं बघून. पण माझ्यासोबत बसलेली माणसंच इतकी घाबरट होते ना. तो दादा इतका घाबरत होता की त्याला पाहून माझं सगळं घाबरणं पळून गेलं. मी खूप एन्जॉय केला. खूप गर्दी होती, वरून खूप छान दिसत होतं. आणि पिल्लूला आणि मम्मीला खाली बसवलं होतं, कारण की किट्टू नसती बसली पाळण्यामध्ये. तर मग मम्मीला तिच्याजवळ थांबायला लागलं. दोघीजणी मस्त कुल्फी खात बसल्या होत्या. आणि नाही का जसं पाळण्याचा स्पीड वाढत गेला तसं माझ्यासोबत एक दादा बसलेला होता. त्या दादाची रिॲक्शन बघा तुम्ही. त्याला खरंच काय करावं काय नाही, उडी मारावं काय तेच कळत नव्हतं. खूप घाबरला होता तो दादा. पण त्याला पाहून आमची भीती पळून गेली. आम्ही त्यालाच बघत एन्जॉय करीत बसलो. आणि खूप छान वाटलं पाळण्यात बसल्यावर. खूप वर्षानंतर बसले होते. आणि त्यानंतर मम्मी आणि पिल्लू अशी मला बाय बाय करीत होते. तिने मला बघितलं होतं, तर ती मम्मीला म्हणत होती मला पण जायचं बसायला. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा.